हॅलो फ्रेंड्स, तर आज काय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तर आज आहे श्रावणातील शुक्रवार. तर या दिवशी मित्रांनो, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल, अंथरुणात पडल्यानंतर किंवा मग जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा फक्त 5 मिनिटे काढा आणि या 5 गोष्टी तुमच्या परमपिता परमेश्वराला, तुमच्या महादेवाला तुम्ही नक्कीच सांगा. महादेवाला सांगा या 5 गोष्टी आणि तुम्ही करा रोजच्या रोज या 5 गोष्टी. ज्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला परमपिता भगवंताशी कराव्या लागतील. जर तुम्ही असे देवाजवळ बोललात तर काही दिवसांनी तुमच्या आत एक नवीन ऊर्जा संचारत असल्याचे दिसेल. तुम्ही सकारात्मकतेने भरून जाल. तुम्ही आनंदी राहायला लागाल. नैराश्य, टेन्शन, चिंता हे सर्व तुमच्यापासून दूर होईल आणि तुमच्या सर्व इच्छासुद्धा पूर्ण होतील, कारण तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळेल. मग आता तुम्ही डोळे मिटून पुन्हा मी काय सांगते आहे याकडे लक्ष द्या. सर्वप्रथम माझ्यासोबत तुम्ही देवाचे आभार माना की हे प्रभू, मी तुझे आभार मानतो की आज मी जिवंत आहे, मी निरोगी आहे, माझे चांगले कुटुंब आहे, माझे चांगले संबंध आहेत आणि मी आनंदी आहे. त्याच्याबद्दल मी तुझे आभार मानते. सहमत असाल तर धन्यवाद देवा कमेंट करून नक्कीच करा, सांगा. यानंतर ज्यांनी आज तुमचे चांगले केले नाही, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्याच्याशी बोला. कोणीतरी त्यांच्या बोलण्याने तुम्हाला दुखावले असेल, कोणीतरी असे काही केले असेल ज्याने तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल, त्यांना लक्षात ठेवा आणि परमपिता देवाला म्हणा, हे देवा, तू आज माझ्याबरोबर आहेस. लोकांनी माझ्यासोबत अशा गोष्टी केल्या की माझे मन दुखावले गेले. परमेश्वरा, त्यांच्यामुळे आज मला त्रास होत आहे, पण तरीही तू सर्वश्रेष्ठ देव आहेस, कारण त्यांनाही तूच निर्माण केले आहेस आणि त्यांनी त्यांच्या क्षमतेने जेवढे केले ते चांगले केले किंवा वाईट असेल त्यांना मी क्षमा करतो. त्यांनी माझ्याशी वाईट वागणूक केली आहे हे जाणून घेऊन माझ्या अंतःकरणापासून त्यांना मी मनापासून क्षमा करतो आणि मी प्रार्थना करतो की तुम्ही त्यांना देखील क्षमा करा. हे शक्तिशाली देवा, माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करा आणि माझ्याजवळ लक्ष ठेवा. माझ्यावर लक्ष ठेवा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय टाईप करा. यानंतर तू कधी जाणून बुजून कोणावरही अन्याय केला आहेस का आणि त्याबद्दल परमपिता देवाजवळ क्षमा मागितली आहेस का? मागितली असशील तर उत्तम, आणि जर का तू नसशील मागितली तर माझ्याबरोबर बोल. हे देवा, ज्यांचे कोणाचे मन माझ्यामुळे दुखावले असेल आणि त्यांना अजूनही वेदना होत असतील, तर हे परमेश्वरा, हे सर्व शक्तिमान देवा, मी त्या चुकीच्या कृत्याचे प्रायश्चित करते आणि त्या चुकीच्या कृत्यांसाठी मला क्षमा कर देवा. आणि मला आशीर्वाद दे की आता मी जाणून बुजून किंवा अजाणतेनेपणे मी कोणाचेही नुकसान करू नये, माझ्यापासून कोणीही दुःखी होऊ नये. सहमत असाल तर आत्ताच व्हिडिओ लाईक करा. आणि आता शेवटी मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आणि माझ्यासह संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी कामना करते. माझ्या कल्याणासाठी आणि माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहोत, त्यांना दीर्घायुष्य लाभो, ते नेहमी आनंदी राहोत आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य मात्र कायम राहो आणि त्याचवेळी मीही निरोगी आनंदी राहो हीच सदिच्छा. प्रिय देवा, सर्व प्राणीमात्रांवर तुझी कृपादृष्टी दाखव. हे परमेश्वरा, सर्वांना निरोगी बनवून आम्ही आमचे जीवन आनंदाने जगू असे आशीर्वाद दे देवा. आमचे जीवन सुख, समृद्धी आणि आरोग्याने परिपूर्ण हो. प्रिय देवा, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला खूप खूप धन्यवाद. तुझा भक्त तुला पुन्हा एकदा सलाम करतो. प्रिय मित्रांनो, जर तुम्ही या 5 गोष्टी रोज देवासोबत केल्या ना
तर तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. तुमच्या मनाचा भार हलका होईल आणि तुम्ही तुमचे आयुष्य नेहमी सकारात्मक दृष्टिकोनाने जगू शकाल. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ दररोज पाहायला मिळतील. तर मित्रांनो, पुन्हा एकदा असाच एक नवीन व्हिडिओ, नवीन विषय घेऊन भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.